आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। त्यांचं 5 दिवसासाठी निलंबन केलं होतं। ज्या प्रकारे भाषा त्यांनी सभागृहात वापरली होती आणि त्यानंतर आता जी माहिती मिळते एक निर्णय घेण्यात आलाय, ते निलंबन कमी करण्यात आलंय आणि 3 दिवसाचं निलंबन करण्यात, म्हणजे उद्यापासून अंबादास दानवे पुन्हा एकदा सभागृहात जातील। पहिली प्रतिक्रिया काय तुमची? हा निर्णय घेण्यात आला 5 दिवसाचा, आता 3 दिवस, म्हणजे उद्यापासून तुम्हाला सभागृहात पुन्हा एकदा जाता येईल। तुम्ही जे पत्र दिलं होतं त्यानंतर आता हा निर्णय देण्यात आला। मला असं वाटतं फार काही मोठा निर्णय झाला अशातला काही भाग नाही। सरकारने फार लगेच मोठं औदार्य दाखवलं अशातला कोणताच भाग मला वाटत नाही। कारण ऑलरेडी परवा शनिवार रविवार आहे। शनिवार रविवारचं कामकाज होतच नसतं, त्यामुळे एकीकडं सगळीकडून टीका टिप्पणी सरकारवर सगळं सुरू झालं, लोकांनी झोडपणं। म्हणून मला असं वाटतं यांनी हा सगळे निर्णय घेतलेले घ्यायचे असतं तर त्यांनी, खरं तर मी काल सकाळी पत्र दिलं होतं, कालच घ्यायला पाहिजे होता निर्णय। उशीर झाला असं वाटतं तुम्हाला? हो, उशीरच झालेला आहे ना, त्याला उशीरच झालेला आहे। कारण एकांगी निर्णय घेत असताना ठीक आहे, सभागृहाचं डेकोरम पाळणं माझी एकट्याची जबाबदारी नाही, सगळ्यांची जबाबदारी आहे। प्रसाद लाड यांचं असं म्हणणं होतं की फार विषय मला ताणायचा नाहीये आणि देवेंद्र फडणवीसांशी मी चर्चा केली आहे, त्यामुळे जो निर्णय घेतील सभापती तो मान्य असेल। हा, असा अर्थ देवेंद्र फडणवीस यांनी वगैरेच हा निर्णय घेतला होता, सभापतींनी त्यांच्याच दबावाखाली निर्णय घेतला असंच मी म्हणेल ना। आता पुढचे 4 दिवस राहिले आहेत, ते 4 दिवसाची कशी प्लॅनिंग असणार आहे? कारण 2-3 दिवस तुमचे वाया गेले, म्हणजे 3 दिवस समजा वाया गेले तुमचे। नाही, वाया गेले असं नाही, माझं काम चालूच आहे। काय इथं बसलेलं जनता दरबारमध्ये खाली बसलो होतो मी, तर ठरवलं होतं नाही घेतलं तर मी सगळ्या विषयावर माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या भूमिका मांडल म्हणून। अंबादास दानवेंना उशीर झाला होता दिलगिरी व्यक्त करायला, कारण त्याच दिवशी जर दिलगिरी व्यक्त झाली असती तर कदाचित ही कारवाई झाली नसती। असं काही नाही, स्वतः पक्षप्रमुखांनी दिलगिरी व्यक्त केली। स्वतः पक्षप्रमुख जर याच्यावर बोलले तर मला असं वाटतं मी तर एक सामान्य सदस्य आहे, हे काही त्यांनी ऐकलं नाही पाहिलं नाही। समजा मी जिथं ज्या ठिकाणावर बोललो होतो त्या ठिकाणावर उद्धवजी ठाकरे साहेब बोलले काही गोष्टी, पण ते त्यांना नाही ऐकू केलं, माझं बरोबर ऐकू केलं होतं त्यांना। बरं, शेवटचा प्रश्न, कशा प्रकारे अंबादास दानवे आता उद्या सभागृहात त्यांची एंट्री असेल? नेहमी सारखाच जे प्रश्न आहेत तुमचे, तुम्ही ज्या पत्रात दिले की शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न मांडायचे, बिलकुल मांडणार, बिलकुल त्याच्यासाठी लढा देणार। माझी जी आक्रमकता आहे, माझी जी शिवसैनिकाची भूमिका आहे विरोधी पक्षात, ती तेवढ्याच ताकदीनं मांडेल, काय प्रॉब्लेम नाही त्याला। त्यामुळे हे होते अंबादास दानवे, जसं त्यांनी सांगितलं की निलंबन मागे घेतलंय, थोडासा उशीर त्यांच्या मते झाला, कारण त्याच दिवशी हे निलंबन मागे घ्यायला पाहिजे होतं। मात्र त्याच आक्रमकतेने मी पुन्हा एकदा उद्या सभागृहात जाईल आणि उर्वरित जे दिवस आहेत त्या दिवसामध्ये सभागृहात विरोधी पक्षाची भूमिका मांडेल। कॅमेरामन अनिल संगरेसह वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।